नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं परत या युट्यूबच्या चॅनलमध्ये. आज आपण स्टडी करणार की नक्की बजेटच्या दिवशी मार्केटने काय केलं, नेक्स्ट डे मंडेसाठी नक्की लेवल्स कोणते असतील ज्याच्यावर काम करायचं आपल्याला. एक लक्षात घ्या, आपण कालही बोललो होतो, बऱ्याच वेळेस बोलतो की मला माझ्या लेवल्सवर खूप जास्त विश्वास आहे आणि नेहमी मी एक पॉईंट जो सांगतो मार्केटमध्ये तेच पॉईंट फॉलो होतात ते. आता एक लक्षात घ्या की काल मी हा पॉईंट दिला होता. जनरली हे बघा, ब्लॅक लाईन दिसते, मी जर थोड्याशा हे केलं, ओपेसिटी कमी केली त्यांची. तर बघा, प्राइस ज्यावेळेस या लाईनच्या वर गेली त्यावेळेस मार्केट त्यानंतर बुलिश झालं, पण एका लेवल नंतर मार्केटची स्ट्रेंथ पूर्णपणे संपली आणि या केसमध्ये मार्केटने फॉल स्टार्ट केला. पण फॉल केला, पण अगेन मार्केट त्याच लेवलला येऊन थांबले ज्या काल आपण लेवल्स दिल्या होत्या. ठीक आहे, प्राइस त्यानंतर एक ड्रॉप आला. जनरली या केसमध्ये माझ्यासाठी नो ट्रेड झोन होता, कारण या दोन्ही लेवल माझ्यासाठी खूप जास्त महत्वाच्या होत्या, कारण ही माझं एक इम्पॉर्टंट येलो लाईन होती आणि हे माझे पॉईंट्स होते. ठीक आहे, आता जर बघायला गेलं या पॉईंटच्या खाली मी शॉर्ट करायला स्टार्ट करणार होतो येलो लाईनच्या खाली, पण जनरली मार्केटने तसं काहीच केलं नाही. आज फक्त एक हेजिंग करून फक्त पैसे काढलेले. आता एक लक्षात घ्या, मार्केट परत त्याच पॉईंटला गेला. तर जनरली बऱ्याच लोकांचा क्वेश्चन काय असतो, सर ऑप्शन चेन बेरिश असताना सुद्धा मार्केट बाउन्स कसं केलेलं आहे. लक्षात घ्या, त्या लोकांना प्रॉफिट बुक करण्यासाठी सकाळी 9 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत टाइम खूप मोठा सफिशियंट आहे, त्यामुळे ते लोक प्रॉफिट बुक करून जातात. त्यावेळेस मार्केट एक ऑपोजिट रॅली करण्यासाठी तयार होतं. एक लक्षात घ्या, निफ्टी सोबत बँक निफ्टी पण आपण बघूया. बँक निफ्टी मध्ये काय केलंय, आता उद्यासाठी ज्या लेवल्स तुम्हाला दिलेल्या आहेत, मी त्या लेवल्स उद्यासाठी बघून घ्या एकदा. तर बघा, आता उद्यासाठी ज्या लेवल्स तुम्हाला महत्वाचे आहेत ज्या ट्रेडिंग करण्यासाठी, त्या लेवल कोणत्या आहेत लक्षात घ्या. हा जो एरिया दिसतो 23,590 ते 23,584 या लेवलमध्ये तुम्ही उद्या जनरली या पॉईंटच्या वर तुम्ही बुलिश जाऊ शकता. हा जो पॉईंट आहे इम्पॉर्टंट पॉईंट बनलेला आहे. आता या केसेसच्या नंतर इथून प्राइस वर जायला स्टार्ट होईल, म्हणजे इथून बुलिश होऊन जाईल. या लेवलच्या मार्केट परत खाली बेरिश होऊन जाईल. अशा वेळेस तुम्हाला एक ना क्वेश्चन येत असेल मनामध्ये, सर ह्या बाकीच्या ज्या लेवल्स आहेत, त्या ब्लॅक वाल्या या ग्रीन वाल्या, ठीक आहे, यांचं काही सिग्निफिकन्स आहे का? जर प्राइस याच्या आसपास जर तुम्हाला प्राइस ऍक्शन बनवताना दिसत असेल तर त्यावेळेस तुम्ही एंट्री करू शकता. पण जर इन केस समजा या प्राइसच्या ठिकाणी अशा कॅन्डल्स बंद आहेत ज्या रिस्पेक्ट नाही होत, दिसत आहे जसं की हे रेड लाईन बेसिकली आज आपण ड्रॉ केलेली, पण दिसते हे वाल्या ब्लॅक लाईनच्या आजूबाजूला तुम्हाला रिस्पेक्ट होताना बऱ्याच वेळेस दिसले, फक्त ही एकच कॅन्डल खाली गेली होती. ठीक आहे, अशा वेळेस तुम्ही त्या गोष्टीला कन्सिडर करायला पाहिजे. आता आपण बघूया बँक निफ्टीसाठी लेवल्स काय असायला पाहिजे. ठीक आहे, आपण बँक निफ्टी मध्ये बघूया. बँक निफ्टी मध्ये आज एक खूप मोठी डोजी कॅन्डल बनलेली. जनरली इथून रिव्हर्सलचं सिग्नल होतं, पण जनरली आता तर रिव्हर्सल नाही दिसत. जनरली या पॉईंटच्या खाली आपण उद्या सेलिंग करणार आहे. या पॉईंट म्हणजे कोणता, ठीक आहे, तिथे खूप साऱ्या लाईन्स झालेल्या आहेत. आपण काय करूया, ज्या बाकीच्या लाईन्स आहेत त्या डिलीट करून टाकूया. ठीक आहे, ही जी ब्लॅक लाईन आहे, ब्लॅक लाईन कालसाठी होती, ही डिलीट करूया आपण. ही रेड लाईन उद्यासाठी कामाची आहे. ही ब्लॅक लाईन कालचीच होती. हे जे पॉईंट आहेत, ठीक आहे, ऍक्च्युली कसं आहे लक्षात घ्या की मी बऱ्याच वेळेस बोलतो की हे पॉईंट्स खूप जास्त इझी आहेत फाइंड आउट करणं. मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की 50,000 मार्केटला टच करणं खूप इझी आहे. मार्केट 50,000 एक्झॅक्टली टच होऊन खाली आलेलं, आणि हे पॉईंट्स पण आपल्याकडे आधीच होते. जर मार्केटने 50,000 ची लेवल क्रॉस केली तर पुढची लेवल होती 50,121. ठीक आहे, चलो आपण याला कन्सिडर आता सध्या कन्सिडर नाही करणार आहे. आता एक लक्षात घ्या, मार्केट या पॉईंटच्या खाली गेलं होतं, पण जनरली कालचा जो पॉईंट होता, ज्या पॉईंटला मार्केटने सपोर्ट केला, मार्केट तो पॉईंट ब्रेक नव्हता करत. ऍट द सेम टाइम माझं ऑब्झर्वेशन काय होते याच्यामध्ये, की मार्केट तर खाली पडते पण पुढचा प्रीमियम वाढत नव्हता आणि कॉलचा प्रीमियम पडत होता. जर मार्केटला खरंच खाली पडायचं तर पुढचा प्रीमियमनी वाढणं खूप गरजेचं होतं. पुढचा प्रीमियम एका लेवलपर्यंत वाढला, त्याच्यानंतर तो वाढण्याचं थांबून गेला. याच्यावर मला लगेच कळून आलं की मार्केट काय खाली जायच्या मूडमध्ये नाही, तर एक्झॅक्टली त्यांनी लगेच रिव्हर्सल केलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, उद्यासाठी ज्या लेवल्स आहेत, ज्या लेवल्सवर तुम्हाला काम करायचं आहे, त्या लेवल्स म्हणजे या रेड लेवल्स आहेत. रेड लेवल्सच्या वर मार्केट बुलिश असेल आणि या रेड लेवलच्या खाली मार्केट बेरिश असेल. तर हे जे पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स तुम्ही डिलीट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता यांची गरज नाहीये. इव्हन हा जो ब्ल्यू आहे, एक्झाम्पलसाठी तुम्हाला डिलीट करायचा नसेल तुम्ही इथे जाऊन फक्त ओपेसिटी कमी करा, जे तुम्हाला एक कळून येईल की फक्त इथे कोणता तरी एरिया होता. आता एक लक्षात घ्या, या येल्लो लाईनचं सिग्निफिकन्स ऍज इट इज तसंच राहणार आहे. फक्त तुम्हाला काम करायचं या रेड लेवल्सवर उद्यासाठी. ठीक आहे, थँक्यू सो मच या व्हिडिओसाठी.